नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, लास्ट लेसनमध्ये आपण जे फ्रिक्शन चॅप्टरमधलं अँगल ऑफ रिपोज या टॉपिकपर्यंत आलो होतो आपण. करेक्ट. तर मग आज पुन्हा जे आहे आपण अँगल ऑफ रिपोजबद्दल थोडंसं डिस्कशन करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे आहे ठीक आहे कोन ऑफ फ्रिक्शन काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. मग फर्स्ट काय होतं, आपण काय पाहिलं होतं, अँगल ऑफ रिपोजबद्दल पाहिलं होतं. ठीक आहे. मग अँगल ऑफ रिपोज काय होता तुमचा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ठीक आहे. काय होता तुमचा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन होता. ठीक आहे. म्हणजे सपोज हे काय आहे तुमच्याकडे, हे एक इन्क्लाइंड सरफेस आहे तुमच्याकडे. ठीक आहे. इन्क्लाइंड प्लेन आहे तुमचा. ठीक आहे. याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल, विथ रिस्पेक्ट टू द, सपोज हे हॉरिझॉन्टल आहे तर विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल तुमचा काय अँगल आहे त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिपोज. ठीक आहे. या ठिकाणी मी त्याला डिनोट करतो आहे विथ अँगल थिटा. ठीक आहे. कशाने डिनोट केलं, याला थिटाने डिनोट केलं मी. ठीक आहे. पण हा अँगल असा असला पाहिजे की तुमचा जो या इन्क्लाइंड प्लेनवर जर तुमचा एखादा काही ब्लॉक वगैरे असेल तर तो काय झाला पाहिजे. ठीक आहे. तर तो काय झाला पाहिजे, तो स्लाइड डाऊन झाला पाहिजे. ठीक आहे. तो कसा झाला पाहिजे, तो स्लाइड डाऊन म्हणजे तो खाली यायला पाहिजे. ठीक आहे. विदाउट ऍप्लिकेशन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. विदाउट ऍप्लिकेशन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. मग काय झाली तुमची पूर्ण डेफिनेशन, अँगल ऑफ रिपोज इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ अ प्लेन विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल इन विच ब्लॉक टेन्स टू मूव. ठीक आहे. ब्लॉक टेन्स टू स्लाइड डाऊन ऑन इट. ठीक आहे. काय होतं, ब्लॉक टेन्स टू स्लाइड डाऊन ऑन इट विदाउट ऍप्लिकेशन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. तर मग कळालं तुम्हाला काय असेल. ठीक आहे. तर मग कशा पद्धतीने आपले याच्यावर जे आहे याच्यावर फोर्सेस कशा पद्धतीने लागतील मग तुमची. ठीक आहे. सपोज हा याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर हा काय होणार तुमचा. ठीक आहे. या पॉईंटला तुमचा वेट लागणार डब्ल्यू. ठीक आहे. नॉर्मल कसा लागणार तुमचा, परपेंडिक्युलर टू द प्लेन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा नॉर्मल झाला एन. ठीक आहे. बॉडी कशी स्लाइड डाऊन, इकडे स्लाइड डाऊन करणार डाऊनवर्ड. फ्रिक्शनल फोर्स कसा लागेल मग तुमचा, ऑब्व्हियसली अपवर्ड लागणार. ठीक आहे. हा काय मग तुमचा फ्रिक्शनल फोर्स येणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय येईल मग तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचा काय कोणता फोर्स येणार, या ठिकाणी कोणताच फोर्स येणार आणि एवढे तीनच फोर्स येतील तुमचे. ठीक आहे. तर मग आता हे जे आहे डब्ल्यूचा कॉम्पोनंट घेतला तुम्ही. ठीक आहे. अलॉंग दी इन्क्लाइन प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द इन्क्लाइन प्लेन. ठीक आहे. तर तो किती येईल मग तुमचा या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी जो आहे, ठीक आहे, नॉर्मल टू द प्लेन जो आहे. ठीक आहे. हा किती येतो तुमचा, हा येतो तुमचा डब्ल्यू कॉस थिटा आणि हा किती येतो तुमचा डब्ल्यू साइन थिटा. करेक्ट. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला याच्यावरनं जे आहे अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज, ठीक आहे, ते इक्वल कसे असतात आता त्याच्यासाठी मी तुम्हाला या सर्व गोष्टी करणार आहे. ठीक आहे. मग फर्स्ट काय आहे तुमचं, समेशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. समेशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. नॉर्मल टू प्लेन. ठीक आहे. ते कसं असलं पाहिजे तुमचं, इक्वल टू 0 असलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्याने तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. एन तुमचा अपवर्ड आहे, डब्ल्यू कॉस थिटा डाऊनवर्ड आहे. सो त्याच्याने तुम्हाला काय मिळेल, एन इज इक्वल टू युअर डब्ल्यू कॉस थिटा. ठीक आहे. आणि जर तुम्ही काय केलं, समेशन ऑफ फोर्सेस पॅरलल टू द प्लेन केलात तर मग त्या केसमध्ये काय मिळेल तुम्हाला, इक्वल टू 0. त्या केसमध्ये काय मिळेल तुमचा, एफ एस कसा होणार, एफ एस विल बिकम युअर डब्ल्यू साइन थिटा. काय होणार तुमचा, डब्ल्यू साइन थिटा होणार. ठीक आहे. मग आता जर हे जे आहे, ठीक आहे, मी याला इक्वेशन 1 म्हटलं आणि याला इक्वेशन 2 म्हटलं. ठीक आहे. तर जर आपण काय केलं, इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड केलं. ठीक आहे. म्हणजेच काय होईल तुमचा, एफ एस अपॉन एन केला तर काय होईल मग तुमचा डब्ल्यू साइन थिटा अपॉन डब्ल्यू कॉस थिटा. करेक्ट आहे की नाही. म्हणजेच काय झालं तुमचं, मग एफ एस अपॉन एन काय झालं तुमचं. ठीक आहे. ते असेल तुमचं टॅन थिटाच्या बरोबर. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. पण आपल्याला सर्वांना माहिती काय माहिती आहे की जो आहे, ठीक आहे, एफ एस अपॉन एनलाच आपण कशाने डिनोट करतो, आपण टॅन फायने पण दाखवतो. ठीक आहे.
tan phi काय होता तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन होता. ठीक आहे, काय होता तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन होता. म्हणजेच या ठिकाणी काय झालं तुमचा थिटा आणि फाय काय झाले तुमचे इक्वल झाले की नाही. थिटा आणि फाय काय झाले इक्वल झाले. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुम्ही या ठिकाणी बोलू शकतात का अशा पद्धतीने की अँगल ऑफ फ्रिक्शन, ठीक आहे, सॉरी फाय, ठीक आहे, इज इक्वल टू युअर अँगल ऑफ रिपोज. कशाच्या बरोबर? अँगल ऑफ रिपोजच्या बरोबर, जो आहे तुमचा थिटा. ठीक आहे, तर कळालं तुम्हाला की काय असतो तुमचा अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज काय असतो तुमचा सेम असतो. ठीक आहे, कसा असतो तुमचा सेम असतो. ठीक आहे, तर मग आता त्याच्यानंतर जी आहे अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी आहे आपली ती आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, विचारलं जातं याच्यावर ही 1-2 ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, ते आहे कोन ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, काय आहे तुमचं ते कोन ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, तर मग हे कोन ऑफ फ्रिक्शन काय आहे, नेमका कसला कोन आहे, फ्रिक्शनमुळे कोणता कोन बनतो, काय बनतो, या सर्वांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर मग कोन ऑफ फ्रिक्शन काय असणार आहे तुमचा, ठीक आहे, ते आता जाणून घेऊया. ठीक आहे, आता काय आहे तुमची जी बॉडी असते मित्रांनो. ठीक आहे, इनिशियली आपण काय पाहिलं होतं की ही तुमची बॉडी आहे. ठीक आहे, ही काय आहे बॉडी आहे, तिच्यावर तुम्ही काय लावला फोर्स लावला. ठीक आहे, त्या बॉडीचं काहीतरी वेट होतं डब्ल्यू होतं. ठीक आहे, त्या डब्ल्यूमुळे तुम्हाला काय नॉर्मल रिॲक्शन मिळाली एन. ठीक आहे, हा काय झाला, हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स झाला अपोजिट टू युअर अप्लाइड फोर्स एफ एस. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय झाली ही जी आली ही तुमची रिझल्टंट आला हा या ठिकाणी. ठीक आहे, हा काय झाला आर झाला, तुम्ही या ठिकाणी आर बोललात. ठीक आहे, पण काय झालं की तुम्ही या पी जो अप्लाइड फोर्स होता, ठीक आहे, त्याला ह्या प्लेनवरनं हा जो इकडचा जो प्लेन होता, ठीक आहे, सपोज हा अशा पद्धतीने 3D डायग्राम राहील की नाही. ठीक आहे, ह्या प्लेनवरनं तुम्ही काय केलं ह्या प्लेनवर लावलात. ठीक आहे, म्हणजे सपोज अशा पद्धतीने पी फोर्स लावलात. ठीक आहे, सपोज ही अशी 3D बॉडी आहे की नाही. ठीक आहे, आता काय केलं तुम्ही ह्या प्लेनवरनं या हॅच प्लेनवरनं तुम्ही या फ्रंट प्लेनवर लावलात. ठीक आहे, तर मग तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो काय अपोजिट टू पी लागणार. ठीक आहे, नॉर्मल फोर्स तो जो आहे तो तुमचा सी मधनंच पास होणार. ठीक आहे, त्या बॉडीच्या. त्याच्यानंतर मग फ्रिक्शनल फोर्स काय झाला तुमचा चेंज झाला, त्याच्यामुळे काय होईल. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स तुमचा अशा पद्धतीने येणार इथून. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स असा लागणार तुमचा मग. ठीक आहे, हा एफ एस एफ, आणि या दोघांच्या मध्ये काय येणार मग तुमचा रिझल्टंट आर येणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय होईल की तुमची जी आरची जी पोझिशन आहे ती काय होत जाईल तुमची चेंज होत जाईल ॲज यू चेंज द पोझिशन ऑफ पी. ठीक आहे, जसं जसं तुम्ही काय आहे अप्लाइड फोर्स पीची पोझिशन तुम्ही चेंज करत जाणार, तुमची काय होणार आर जो आहे रिझल्टंट जो आहे त्याची पोझिशन काय होत जाणार आहे तुमची ती चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, मग आता ती चेंज कशी होणार मी ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे, हा ही काय आहे ही तुमची बॉडी आहे. ठीक आहे, याच्यावर लावला तुम्ही पी फोर्स लावला इनिशियली या फेसवर. ठीक आहे, डब्ल्यू. ठीक आहे, एन. ठीक आहे, मी एन जो आहे हा थोडासा आता यावेळेस जो आहे हा थोडासा खाली दाखवतो मी आता या ठिकाणी. ठीक आहे, ठीक आहे, आता हा एन जो आहे हा एन सपोज तुमचा इथं लागणार आहे अलॉंग धिस लाईन. ठीक आहे, त्याच पॉईंटला लागेल पण या लाईन ऑफ ऍक्शन त्याची ही राहील की नाही. ठीक आहे, आणि काय होईल मग तुमचा जेव्हा पी या डायरेक्शनला लागतो तेव्हा तुमचा आर कुठे या ठिकाणी अशा पद्धतीने लागत होता. ठीक आहे, जेव्हा तुमचं काय असेल हा काय झाला हा तुमचा फ्रिक्शनल फोर्स झाला हा एफ झाला. ठीक आहे, तेव्हा तुमचा काय या ठिकाणी आर येत होता. ठीक आहे, हा आर या ठिकाणी येत होता. करेक्ट. मग आता त्याच्यानंतर काय झालं तुम्ही काय करत गेलात की तुम्ही पीची डायरेक्शन जी आहे ठीक आहे पीला तुम्ही 360 डिग्रीने रोटेट करत गेलात. ठीक आहे, मग पीला तुम्ही काय आणला मी सपोज या ठिकाणी जसं या ठिकाणी म्हटलं की 90 डिग्रीने रोटेट केलं. ठीक आहे, 90 डिग्री म्हणजे हा इथं झाला तुमचा पी. ठीक आहे, एफ एस त्याच्या अपोजिट झाला आणि त्या दोघांचा जो होता ठीक आहे त्या दोघांचा काय झाला जो अपोजिट म्हणजे काय म्हणतात रिझल्टंट जो होता त्या दोघांचा तो कुठे आला तो या ठिकाणी तुमचा या ठिकाणी एफ आला.
ठीक आहे. आणि त्या दोघांचा रिझल्टंट तुमचा कुठेतरी हा जो सर्कल जो बनतो आहे, ठीक आहे, हा सर्कल म्हणजे काय झाला, हा खाली सर्कल झाला. आणि जर तुम्ही नॉर्मलचे पॉईंट याला हा जर पॉईंट घेतला त्याचा, तर तो तुम्हाला कशासारखा दिसेल, तुम्हाला तो कोन सारखा दिसेल. ठीक आहे. मग हा जो झाला तुमचा, ठीक आहे, हा जो तुमचा वर्टेक्सच्या अबाउट जो तुमचा कोन बनतो आहे, त्या कोनला आपण काय म्हणतो, कोन ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. कोन ऑफ काय म्हणतो, फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. याच्यात काय होतं तुमचा, जसं जसं तुम्ही पीची जी आहे, ठीक आहे, पीची काय केली तुम्ही, डायरेक्शन जी आहे ग्रॅज्युअली तुम्ही चेंज करत गेला थ्रूआउट 360 डिग्री. तुमचा रिझल्टंट काय असतो, ठीक आहे, रिझल्टंट जो तुमचा जनरेट होतो आर, तो पण काय होतो, ठीक आहे, तो काय जनरेट करतो, तुमचा राईट सर्क्युलर कोन. ठीक आहे. राईट सर्क्युलर कोन तुमचा काय करतो, तो जनरेट करतो विथ सेमी व्हर्टेक्स अँगल. ठीक आहे. विथ सेमी व्हर्टेक्स अँगल. आता हा अँगल किती असतो तुम्हाला सांगायची गरज आहे का, सेमी व्हर्टेक्स अँगल म्हटलं. ठीक आहे. सेमी व्हर्टेक्स म्हणजे तुमचा किती झाला, दोघं साईडला किती झाला, सेम झाला. ठीक आहे. इकडे फाय, इकडेही फाय. ठीक आहे. विथ अँगल फाय. दिस इज कॉल्ड युअर, यालाच काय म्हणतो मग आपण, कोन ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, कोन ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आता याचे ज्या डेफिनेशन वगैरे जे आहेत मित्रांनो, त्या मी या ठिकाणी लिहित नाही. ठीक आहे. सो दॅट तुमच्या जेवढ्या आहेत, जेवढ्या कन्सेप्ट जे आहेत त्या थोड्या लवकरात लवकर आपण म्हणजे होतील. कारण जर मी लिहित बसलो तर त्यात वेळ वाया जाणार. त्याच्यामुळे काय करूया आपण, जे आहे नोट्समध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला कळून जातील. ठीक आहे. मग आता पाहूया की तुम्हाला जे आहे, ठीक आहे, तुमची बॉडी जर तुमची काय असेल की अलॉंग हॉरिझॉन्टल प्लेनवर जर असेल तुमची, ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे हा झाला तुमचा हॉरिझॉन्टल प्लेन या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यावर ही काय आहे, ही बॉडी आहे ठेवलेली तुम्ही. ठीक आहे. ही बॉडी ठेवली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सपोज हे असे ॲक्सिस असतील, याच्या अलॉंग तुमचं काय वेट जे आहे बॉडीचं ते ॲक्ट होतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमची जी आहे या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन एन आहे. ठीक आहे. पी फोर्स लागतो आहे तुमचा या ठिकाणी. ठीक आहे. पी फोर्स सपोज तुमचा अशा पद्धतीने असा इन्क्लाइन लागतो आहे. ठीक आहे. पी फोर्स झाला हा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय आहे, हा जो आहे, ठीक आहे, हा काय झाला, एफ इज इक्वल टू युअर म्यू एन. काय झाला तुमचा, म्यू एन झाला. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. मग आता काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे याचं पीचे जर कॉम्पोनंट घेतले, ठीक आहे, हा जर याला हा जो अँगल जो आहे, ठीक आहे, हा काय आहे, पी जो आहे तुमचा, ठीक आहे, पी इज अप्लाइड ॲट अन अँगल अल्फा. ठीक आहे. किती, ॲट अन अँगल अल्फा विथ हॉरिझॉन्टल. ठीक आहे. हॉरिझॉन्टल सोबत अल्फा अँगलवर तो काय आहे, ठीक आहे, अल्फा अँगलवर तो ॲक्ट होतो आहे. सो दॅट तुमची बॉडी काय आहे, इट विल जस्ट स्टार्ट टू मूव्ह. ठीक आहे. जस्ट स्टार्ट झाली असेल मूव्ह करायला. ठीक आहे. मग हा झाला अँगल अल्फा. मग याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती येणार तुमचा या ठिकाणी, पी कॉस अल्फा. ठीक आहे. आणि हा जो व्हर्टिकल असेल तो पी साइन अल्फा. ठीक आहे. पी कॉस अल्फा आणि पी साइन अल्फा असेल. करेक्ट. मग आता काय झालं तुमचं या ठिकाणी, तुम्हाला जे आहे तुम्हाला ते कळालं. मग आता या ठिकाणी काय लिहिले तुम्ही, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मिनिमम फोर्स. ठीक आहे. मिनिमम फोर्स रिक्वायर्ड. ठीक आहे. कशासाठी रिक्वायर्ड पाहिजे आपल्याला, टू स्लाइड बॉडी ऑन कसा प्लेन आहे तुमचा, ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. कसा आहे तुमचा प्लेन या ठिकाणी, रफ हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ठीक आहे. मग त्या रफ हॉरिझॉन्टल प्लेनवर तुम्हाला बॉडी जस्ट मूव्ह करायला कमीत कमी किती फोर्स लावावा लागेल. ठीक आहे. कमीत कमी किती फोर्स लावावा लागेल ते तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करतात की सपोज तुमच्याकडे एखादी बॉडी आहे. ठीक आहे. सपोज ही एक बॉडी आहे. ठीक आहे. मी याच्यावर काय करतो आहे, फोर्स लावतोय. ठीक आहे. पण मूव्ह होत नाही आहे. ठीक आहे. मग मिनिमम फोर्स मला किती लावावा लागेल याला. ठीक आहे. सो दॅट काय होईल, ही बॉडी काय होईल, इट विल जस्ट स्टार्ट टू मोटिव्ह. म्हणजे काय, मी लावतोय पण काय झाली, ही मूव्ह नाही होते. पण काय केलं, मग त्याच्यानंतर मग इन्क्रीज करत गेलो आणि बॉडी थोडीशी मूव्ह झाली. ठीक आहे. बॉडी काय झाली, थोडीशी मूव्ह झाली, तर त्याला काय म्हणू, ती जस्ट स्टार्ट झाली. ठीक आहे. इट जस्ट स्टार्टेड टू मूव्ह. ठीक आहे. मग आता याच्यावर काय आहे,
आता आपल्याला याच्यावरनं कळून जाईल. ठीक आहे, जर आपण काय केलं, जे आहे अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल जे फोर्सेस आहे त्यांना इक्वेट केलं तर काय होईल मग तुमचं या ठिकाणी, त्यांना इक्वेट केलं तर काय होईल मग तुमचं या ठिकाणी पी कॉस फाय, पी कॉस अल्फा इज इक्वल टू युअर, ठीक आहे, पी कॉस अल्फा टुवर्ड्स राईट, एफ टुवर्ड्स लेफ्ट, मग ते इक्वेट होऊन जातील इज इक्वल टू एफ. ते काय आहे, एफ काय आहे मग तुमचा म्यू एन आहे. ठीक आहे, एफ काय आहे तुमचा म्यू एन आहे की नाही. ठीक आहे, करेक्ट. मग एन काय असेल तुमचा, ठीक आहे, एन काय असेल तुमचा, एन काय येणार मग तुमचा, एन काय आहे तुमचा, एन अपवर्ड आहे. ठीक आहे, एन काय आहे तुमचा, एन अपवर्ड आहे. दॅट विल बी प्लस तुमचा पी साइन थिटा पण कसा आहे, अपवर्ड आहे. पी साइन थिटा, पी साइन अल्फा सॉरी, इज इक्वल टू युअर डब्ल्यू, डब्ल्यू डाऊनवर्ड आहे. मग एन काय झालं, एनची व्हॅल्यू काय झाली तुमची, एन विल बी युअर डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा. एन काय झालं तुमचं, डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा. ठीक आहे, मग त्याच्यावरनं काय झालं तुमचं पी कॉस अल्फा. ठीक आहे, हे काय झालं मग तुमचं, हे होप तुम्हाला समजत असेल. हे काय केलं या ठिकाणी आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 केलं. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहून देतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग त्याच्यावरनं हे जे आहे, ठीक आहे, हे इक्वेशन काय बनेल मग पी कॉस अल्फा इज इक्वल टू युअर म्यू, एनच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू टाकून दिली, काय आहे तुमचं डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा. करेक्ट. ठीक आहे, तर होप तुम्हाला या सर्व ज्या आहेत या गोष्टी कळाल्या असेल, मग याच्यामध्ये काही डाऊट नसेल. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती आहे म्यूची व्हॅल्यू काय असते तुमची, टॅन अल्फा, टॅन फाय असते की नाही. ठीक आहे, अँगल ऑफ फ्रिक्शनच्या बरोबर कॉस अल्फा इज इक्वल टू टॅन फाय लिहू शकतो आपण याला, टॅन फाय डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा. ठीक आहे, या ठिकाणी जे आहे या ठिकाणी तसं तर तुम्हाला हे डेरिव्हेशन जे आहे ते बिलकुल पण महत्त्वाचं नाही आहे, पण तरीही काय आपल्याला ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, मग काय होईल तुमचं या ठिकाणी पी कॉस, पीला कॉस अल्फाला पण काय केलं मी या ठिकाणी लिहून घेतलं, आणि टॅनला काय लिहिलं मी साइन अपॉन कॉस लिहिलं, म्हणजे साइन फाय अपॉन कॉस फाय. ठीक आहे, इंटू डब्ल्यू मायनस पी साइन अल्फा अपॉन हा कॉस अल्फा इकडे घेऊन आलो मी, कॉस अल्फा झाला मग हा इकडे. करेक्ट, अशा पद्धतीने करू शकतो आपण. ठीक आहे, किंवा तुम्ही काय करू शकतात की ही जी टर्म आहे, ही टर्म ही कॉस फायची जी टर्म आहे तीही तुम्ही इकडे आणू शकतात. म्हणजे तुमचं त्याच्याने अजून थोडंसं जे आहे थोडंसं अजून सिम्प्लिफाय होऊ शकतं. म्हणजेच काय होईल तुमचं पी कॉस अल्फा कॉस फाय, ठीक आहे, इज इक्वल टू युअर डब्ल्यू साइन फाय मायनस पी साइन अल्फा साइन फाय. ठीक आहे, तर मग तुमचं काय होईल या ठिकाणी. ठीक आहे, हे पी कॉस, ही पीची टर्म पण मी काय केली या ठिकाणी घेऊन आलो. ठीक आहे, म्हणजेच काय होईल तुमचं पी कॉस अल्फा पी कॉस फाय, ठीक आहे, प्लस पी कॉमन घेतलं आहे आपण, साइन अल्फा इंटू साइन फाय. ठीक आहे, इज इक्वल टू युअर डब्ल्यू साइन फाय इज इक्वल टू वॉट युअर डब्ल्यू साइन फाय. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तो कशा डब्ल्यू साइन फायच्या बरोबर होणार. ठीक आहे, मग आता जसं की मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता मग तुम्हाला काय एक्सपांड करायचे आहेत, या टर्म्स एक्सपांड करायचे आहेत. ठीक आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बीची टर्म आहे ती तुम्हाला एक्सपांड करावं लागेल. ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 2 कॉस ए कॉस बी, तो कशाच्या बरोबर राहतो तुमचा या ठिकाणी. ठीक आहे, 2 कॉस ए कॉस बी कशाच्या बरोबर राहतो तुमचा, कॉस ए मायनस बी. ठीक आहे, प्लस कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बीच्या बरोबर असतो की नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असतं. आणि साईनचं काय असतं तुमचा 2 साइन ए साइन बी, तोही तुमचा येतो कॉस ऑफ
ए मायनस बी, ठीक आहे, मायनस या ठिकाणी जे आहे तुमचं ते मायनस येतं कॉस ऑफ ए प्लस बी, ठीक आहे, कॉस ऑफ ए प्लस बी. म्हणजे आपल्याकडे काय आहे, कॉस ए कॉस बी आहे, ठीक आहे, पण आपल्याकडे 2 नाही आहे. मग 2 काय करू आपण, या 2ला आपण या साईडला नेऊन जर आपण डिवाइड केलं तर चालेल का? ऑब्व्हियसली चालेल, ठीक आहे, ऑब्व्हियसली चालेल. आणि आपले जे आहे एक्सप्रेशन ते मिळून जातील, ठीक आहे. मग काय होईल, मग आपल्याकडे आपलं कशा पद्धतीने बनेल एक्सप्रेशन, या ठिकाणी एक्सप्रेशन कशा पद्धतीने बनेल, पी इंटू कॉस ऑफ, ठीक आहे, अल्फा मायनस फाय बाय 2, ठीक आहे, प्लस कॉस ऑफ अल्फा प्लस फाय बाय 2, ठीक आहे. मी दोघं टर्मला सेपरेटली डिवाइड करून दिलं या ठिकाणी, ठीक आहे. प्लस तुमचं काय होईल मग या ठिकाणी, ठीक आहे, प्लस साईनचे आहेत, साईनचं काय होईल मग तुमचं या ठिकाणी, कॉस ऑफ अल्फा मायनस फाय बाय 2, ठीक आहे, मायनस, ठीक आहे, तुमच्या या ठिकाणी कॉस ऑफ अल्फा प्लस फाय, ठीक आहे, बाय 2. आणि ते कशाच्या बरोबर होतं तुमचं, डब्ल्यू साईन फायच्या बरोबर होतं, डब्ल्यू साईन फायच्या बरोबर. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, ही टर्म आणि ही टर्म दोघं कॅन्सल आउट झाल्या, ठीक आहे. दोघं टर्म कॅन्सल आउट झाले, मग तुमच्याकडे काय उरलं, तुमच्याकडे काय उरलं, पी, ठीक आहे, कॉस ऑफ अल्फा मायनस फाय. करेक्ट आहे की नाही, कारण हे हाफ हाफ काय झालं तुमचं, फक्त पी कॉस अल्फा मायनस फाय उरेल तुमच्याकडे या ठिकाणी, करेक्ट. आणि ते कशाच्या बरोबर झालं मग तुमचं, डब्ल्यू साईन फायच्या बरोबर झालं. ते कशाचं, डब्ल्यू साईन फायच्या बरोबर झालं. म्हणजेच तुमचं या ठिकाणी काय झालं, तुमचं या ठिकाणी पीचा जो फोर्स आहे तो त्याचं मॅग्निट्यूड तुम्हाला मिळालं, ते किती झालं मग तुमचं, डब्ल्यू साईन फाय, ठीक आहे, डब्ल्यू साईन फाय अपॉन कॉस ऑफ अल्फा मायनस फाय, ठीक आहे. काय झालं तुमचं, अल्फा मायनस फायच्या बरोबर झालं की नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता पीचं मॅग्निट्यूड, ठीक आहे. मग आता तुमचा पी कधी मिनिमम असेल, ठीक आहे, पी कधी मिनिमम असेल, जेव्हा तुमची कॉस फायची जी टर्म, ही जी टर्म आहे ती काय असेल, तुमची मॅक्झिमम असेल, ठीक आहे. कॉस फायची मॅक्झिमम व्हॅल्यू ही अँगलची व्हॅल्यू मॅक्झिमम किती असते, कॉसची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते, ठीक आहे. मग काय बोलू शकतो आपण, फॉर पी टू बी मिनिमम, फॉर पी टू बी मिनिमम, कॉस ऑफ अल्फा मायनस फाय शुड बी इक्वल टू 1, ठीक आहे. म्हणजेच काय झालं तुमचं, अल्फा मायनस फाय किती झाला तुमचं या ठिकाणी, 0 झाला. म्हणजेच काय बोलू शकतात, कधी राहील तुमचं पी, कधी मिनिमम राहील, जेव्हा तुमचं काय होईल, अल्फा इज इक्वल टू युअर फाय, ठीक आहे. अल्फा काय असेल तुमचा, फायच्या बरोबर असेल, करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो की नाही, ठीक आहे. मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी, जर जेव्हा तुमचं हे काय झालं, ही टर्म 1 झाली, मग तेव्हा तुम्ही बोलू शकतात की पी मिनिमम किती होईल, मग तुमचा पी मिनिमम किती राहील मग तुमचा, फक्त ही कॉस्टची टर्म 1 झाली, तर उरलं काय फक्त मग तुमच्याकडे डब्ल्यू साईन फाय, ठीक आहे. काय होईल मग तुमचं पी, काय होईल मग तुमचा डब्ल्यू साईन फाय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला जो मिनिमम फोर्स जो आहे, ठीक आहे, रिक्वायर्ड टू स्लाइड बॉडी ऑन हॉरिझॉन्टल सरफेस जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. सिमिलर वेने जे आहे, ठीक आहे. पण आता या ठिकाणी जे आहे एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल की काय झालं मग तुमचं या ठिकाणी, ही अतिशय महत्त्वाची कंडिशन मिळाली, ठीक आहे. ही अतिशय महत्त्वाची कंडिशन मिळाली की जेव्हा तुम्हाला काय असेल, जेव्हा तुम्हाला बॉडीला काय करायचं असेल, स्लाइड करायचं असेल, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला बॉडीला स्लाइड करायचं असेल तेव्हा तुमचा फोर्स जो आहे तो मिनिमम असेल. याच्यासाठी तुमची कंडिशन काय झाली, तुमचं काय झालं, अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू युअर हॉरिझॉन्टल, ठीक आहे, इन्क्लिनेशन ऑफ फोर्स विथ हॉरिझॉन्टल, ठीक आहे. अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू युअर इन्क्लिनेशन ऑफ फोर्स विथ हॉरिझॉन्टल, ठीक आहे. तर होप तुम्हाला ही कंडिशन जी आहे ही लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. पी मिनिमम असण्यासाठी कोणती कंडिशन आहे, ठीक आहे. तर मग आता जे आहे, आता आपण काय केलं, आता आपण हॉरिझॉन्टल याच्या प्लेनवर पाहिलं, ठीक आहे. आता पाहूया आपण जे आहे या ठिकाणी आपण ऑन इन्क्लाइंड प्लेन, ठीक आहे. काय मग तुमचा फोर्स रिक्वायर्ड, ठीक आहे, फोर्स रिक्वायर्ड टू मूव बॉडी up an inclined plane,
ठीक आहे, अप अँड इन्क्लाइन प्लेन. ठीक आहे. आता इन्क्लाइन प्लेनवर जे आहे तुम्हाला तो पीची जी आहे पीचा मॅग्नेट्यूड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. इन्क्लाइन प्लेनवर तुमची अशा पद्धतीने इन्क्लाइन प्लेन असेल सपोज. ठीक आहे. हा अँगल काय झाला तुमचा थीटा, त्याला काय म्हणतो आपण. ठीक आहे. थीटाला काय म्हणतो आपण अँगल ऑफ रिपोज. कधी जेव्हा तुमची बॉडी काय असेल, जेव्हा तुमची बॉडी विदाउट ॲप्लिकेशन ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स काय असेल स्लाइड डाऊन होत असेल. ठीक आहे. काय होत असेल तुमची स्लाइड डाऊन होत असेल. ठीक आहे. तर मग आता काय आहे या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने राहील. या ठिकाणी सपोज तुमचा जो आहे हा डब्ल्यू फोर्स लागतो आहे. ठीक आहे. इन्क्लाइन फोर्स जो आहे तुमचा तो हा पी फोर्स या ठिकाणी अशा पद्धतीने लागतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं या ठिकाणी नॉर्मल फोर्स एन. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स एफ. ठीक आहे. आणि हा काय होईल तुमचा हा रिझल्टंट आर. ठीक आहे. हा काय होईल रिझल्टंट आर. ठीक आहे. त्याची काही गरज नाही आहे तुम्हाला या ठिकाणी. हा झाला फाय. ठीक आहे. आणि जो आहे एक अतिशय महत्त्वाचा जो अँगल जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. तो घ्यायचा आहे तुमचा जो हा पी फोर्स जो आहे. ठीक आहे. त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि डब्ल्यूची लाईन ऑफ ॲक्शन मधला जो अँगल असेल तो तुमचा असेल या ठिकाणी अल्फा. ठीक आहे. ओके. ओके. तर मग होप तुम्हाला सर्वांना तुमच्याकडे अशी कंडिशन असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुमचा जो पी फोर्स जो आहे मी या ठिकाणी जे आहे या ठिकाणी जर आपण डेरिव्हेशन करायला गेलो तर त्याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे. सो काय असणार आहे जेव्हा तुमचा जो पी फोर्स जो काढायचा आहे. ठीक आहे. हा पी फोर्स जर मॅग्निट्यूड काढायचा आहे सो दॅट तुमची बॉडी काय कशी झाली पाहिजे, तुमची ती बॉडी जी आहे ठीक आहे अप इन्क्लाइन प्लेनमध्ये कशी अपवर्ड काय झाली पाहिजे मूव्ह झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुमचा जो पी फोर्स जो आहे तो येणार आहे तुमचा पी इज इक्वल टू युअर डब्ल्यू. ठीक आहे. साइन ऑफ. आता मागच्या जो केसमध्ये जो फॉर्म्युला होता तो काय होता आपल्याकडे या ठिकाणी मी तो या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. तुम्ही जे आहे त्याच्यासोबत पण काय करू शकता तुम्ही कम्पेअर करू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने होता की नाही आपल्याकडे. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय येणार आहे या केसमध्ये आपल्याकडे फक्त फायच्या जोडीला आपल्याला काय येणार आहे या ठिकाणी अँगल ऑफ रिपोज पण आला. सो आपण त्याला पण घेणार आहोत. सो थीटा प्लस फाय. ठीक आहे. डब्ल्यू साइन ऑफ थीटा प्लस फाय अपॉन कॉस ऑफ अल्फा मायनस तुमचं काय येणार परत. मग इथं काय होतं तुमचा फाय होता. फायच्या जागेवर काय घेऊ आपण थीटा प्लस फाय घेऊ. अल्फा मायनस थीटा प्लस फाय. ठीक आहे. अल्फा मायनस थीटा प्लस फाय घेणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो आहे हा फॉर्म्युला तुमचा जेव्हा इन्क्लाइन प्लेनवर बॉडी असेल आणि ती बॉडी कशी तुमची अप द प्लेन जी आहे. ठीक आहे. अप द प्लेन अपवर्ड जी आहे तुम्हाला पुल करायची असेल त्या केसमध्ये तुमचा पी फोर्सचा हा फॉर्म्युला होणार. ठीक आहे. मग काय केलं की तुम्ही या ठिकाणी बोललात की सर मी जे आहे ठीक आहे हे फ्रिक्शनल फोर्स जो आहे ठीक आहे फ्रिक्शन जे आहे ते सरफेसचं फ्रिक्शन ते निग्लेक्ट करून दिलं. ठीक आहे. सरफेसचं फ्रिक्शन निग्लेक्ट करून दिलं म्हणजे काय झालं. ठीक आहे. मी या ठिकाणी लिहितो केस 1. ठीक आहे. अशी पण होऊ शकते की नाही. ठीक आहे. जे आहे ठीक आहे या ठिकाणी फ्रिक्शन निग्लेक्टेड. ठीक आहे. फ्रिक्शन निग्लेक्टेड असेल मग त्या केसमध्ये काय होईल मग तुमचं दॅट इज तुमचं काय झालं म्यू काय झालं तुमचा म्यू इज इक्वल टू 0 झाला. ठीक आहे. म्यू 0 झाला म्हणजेच काय झालं तुमचा टॅन फाय काय झाला तुमचा. ठीक आहे. टॅन फाय काय झाला तुमचा टॅन फाय इज इक्वल टू 0 झाला की नाही. आणि टॅन फाय 0 कधी असतो तुमचा जेव्हा तुमचा फाय काय असतो फाय 0 डिग्री असतो. ठीक आहे. म्हणजे फाय काय झाला तुमचा 0 झाला या ठिकाणी. ठीक आहे. मग फाय 0 झाला तर मग तुमचं इक्वेशन काय बनेल या ठिकाणी. ठीक आहे. तर काय बनेल मग पी काय होईल मग तुमचा या ठिकाणी डब्ल्यू साइन ऑफ थीटा अपॉन तुमचा काय झालं कॉस ऑफ अल्फा मायनस थीटा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होईल तुमचं. ठीक आहे. ही एक केस झाली. ठीक आहे. मग आता हे जे आहे ठीक आहे हा पी फोर्स कसा आहे मी तुमचा काहीतरी इन्क्लिनेशनवर लावला आहे. ठीक आहे. पण तोच फोर्स जो आहे तो काय केला मी हॉरिझॉन्टली अप्लाय केला म्हणजे अशा पद्धतीने अप्लाय केला. ठीक आहे. म्हणजे जी आहे त्याची डायरेक्शन अशी सपोज इथं कुठेतरी अशी जाणार असेल. ठीक आहे. तेव्हा तर हा जो अल्फा अँगल तो 90 डिग्री होईल की नाही. म्हणजेच काय झालं तुमची केस 2 मी काय घेतो आहे आता या ठिकाणी केस 2 काय झाली मग
केस 2 आहे तुमची when force is applied horizontally. ठीक आहे, हॉरिझॉन्टली लावलं म्हणजेच काय झालं, दॅट इज युअर अल्फा. काय झाला तुमचा अल्फा 90 डिग्री झाला की नाही. अल्फा किती झाला तुमचा 90 डिग्री झाला. मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, पी काय होईल मग तुमचा, पी विल बिकम युअर डब्ल्यू साइन ऑफ थीटा प्लस फाय. ठीक आहे, थीटा प्लस फाय अपॉन साइन ऑफ, ठीक आहे, अपॉन साइन ऑफ तुमचं काय होईल मग या ठिकाणी अल्फा किती 90 डिग्री, 90 मायनस तुमचा काय होणार मग परत या ठिकाणी थीटा प्लस फाय होणार. ठीक आहे, थीटा प्लस काय येणार तुमचा फाय येणार. ठीक आहे, मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे साइन 90 मायनस थीटा काय असतो तुमचा कॉस थीटा असतो. ठीक आहे, साइन 90 मायनस थीटा किती असतो तुमचा, साइन काय केलं तुम्ही साइन ऑफ 30 करायचं आहे. ठीक आहे, 30 म्हणजे काय झालं तुमचा 90 मायनस 60 झाला. ठीक आहे, मग साइन काय झालं तुमचं साइन 30 आणि तुम्हाला माहिती आहे कॉस 60ची व्हॅल्यू काय असते तुमची सेम असते. म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकणार मग पी विल बिकम युअर डब्ल्यू साइन ऑफ थीटा प्लस फाय विल बिकम युअर कॉस ऑफ थीटा प्लस फाय. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी डब्ल्यू जे आहे, डब्ल्यू काय झालं मग तुमचं टॅन ऑफ थीटा प्लस फाय होईल. ठीक आहे, तर मग तुम्हाला जे आहे जेव्हा तुमचा हॉरिझॉन्टली फोर्स जो आहे तो लागत असेल त्या केसमध्ये काय होईल मग तुमचं जे आहे फॉर्म्युला काय बनेल तुमचा पी इज इक्वल टू युअर डब्ल्यू थीटा प्लस फाय. ठीक आहे, काय होईल तुमचा पी इज इक्वल टू डब्ल्यू थीटा टॅन थीटा प्लस फाय होणार. ठीक आहे, आता थर्ड केस काय आहे तुमचा जो पी फोर्स जो आहे तो कसा आहे अलॉंग द इन्क्लाइन प्लेन जो आहे तो ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, अलॉंग द इन्क्लाइन प्लेन ऍक्ट होतो आहे. म्हणजे कशा पद्धतीने ऍक्ट होतो आहे तुमचं या ठिकाणी तो जो आहे अशा पद्धतीने इथून जो आहे अलॉंग द इन्क्लाइन प्लेन झाला की नाही. ठीक आहे, तसं ऍक्ट होतो आहे. म्हणजे त्या केसमध्ये तुमचा या ठिकाणी किती होईल मग थीटा किती होईल या केसमध्ये जर तुम्ही पाहिला तर तुमचा थीटा किती होईल या ठिकाणी. ठीक आहे, हा किती झाला तुमचा. ठीक आहे, या केसमध्ये किती होईल तुमचा 90 प्लस थीटा होणार की नाही. ठीक आहे, 90 प्लस हा थीटा. ठीक आहे, हा किती होईल हा अँगल म्हणजे थीटा होईल की नाही. हा थीटा आहे हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल थीटा आहे तर याचा पण हॉरिझॉन्टल सोबतचा हा थीटा राहणार आणि हा 90 डिग्री राहणार. सो अल्फा किती होईल तुमचा या ठिकाणी अल्फा विल बिकम तुमचा 90 डिग्री. ठीक आहे, काय आहे मग तुमचं वेन फोर्स इज अप्लाइड पॅरलल टू, ठीक आहे, प्लेन. ठीक आहे, प्लेनला कसं केलं तुम्ही पॅरलल केलं म्हणजेच तुमचं काय झालं या ठिकाणी दॅट इज अल्फा इज इक्वल टू युअर 90 प्लस थीटा. ठीक आहे, मग आता तुम्हाला परत काय करायचे आहे थीटाचे व्हॅल्यू जे आहे ते याच्यात टाकायचे आहे अल्फाचे व्हॅल्यू 90 प्लस थीटा. ठीक आहे, मग काय होईल तुमचं मी या ठिकाणी जी आहे ती टर्म लिहून देतो डब्ल्यू साइन ऑफ थीटा प्लस फाय अपॉन साइन ऑफ अल्फाच्या जागेवर काय टाकणार तुम्ही 90 प्लस थीटा मायनस थीटा प्लस फाय. ठीक आहे, थीटा थीटा कॅन्सल होईल तुमचं या ठिकाणी. मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी काय उरेल मग 90 मायनस थीटा. ठीक आहे, मग 90 मायनस थीटा काय असतो तुमचा कॉस थीटा असतो. तर मग तुमचा हा काय होईल 90 मायनस फाय होणार. मग काय होणार तुमचा या ठिकाणी कॉस फाय होणार. ठीक आहे, काय होणार तुमचा कॉस फाय होणार म्हणजेच काय होईल तुमचं या ठिकाणी मी डायरेक्ट लिहितो आहे डब्ल्यू साइन ऑफ, ठीक आहे, थीटा प्लस फाय अपॉन कॉस फाय. अशा पद्धतीने लिहू शकतो की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो की नाही. करेक्ट. तर मग आता काय आहे तुमचं जे आहे ठीक आहे याला जे आहे परत मग याला साइन ए प्लस बीला तुम्ही काय करणार तुम्ही त्याला सेपरेट करणार. तर त्याला सेपरेट केल्यावर तुमचं काय बनते टर्म जी आहे ती अशा पद्धतीने बनते तुमची. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो आहे. ठीक आहे, साइन ए प्लस बी ची कशी बनते साइन ए म्हणजे साइन थीटा. ठीक आहे, प्लस साइन ए इंटू साइन बी साइन ए इंटू कॉस बी. ठीक आहे, म्हणजे कॉस फाय. ठीक आहे, प्लस तुमचं आता उलटं होणार म्हणजे काय होणार तुमचं कॉस ए म्हणजे कॉस थीटा इंटू साइन
फाय, ठीक आहे. अशा पद्धतीने झाला. आणि हा कॉस जो होता हा कॉसने आपण डिवाइड करून देऊ याला, कॉस फायने काय केलं आपण याला डिवाइड करून दिलं, ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर काय होणार तुमचा कॅन्सल आउट होणार, म्हणजेच काय होईल तुमचं या ठिकाणी डब्ल्यू, ठीक आहे. या ठिकाणी साइन थिटा उरणार फक्त, साइन थिटा, ठीक आहे. आणि इकडे काय उरणार तुमचं साइन फाय अपॉन कॉस फाय, काय झालं तुमचं टॅन फाय, ठीक आहे. टॅन फायला आपण काय म्हणतो, ठीक आहे, टॅन फायला आपण काय म्हणतो टॅन फाय कॉस थिटा, ठीक आहे. काय म्हणतो आपण टॅन फाय कॉस थिटा, टॅन फाय कॉस थिटा, ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण म्यूने आपण डिनोट करतो, ते काय झालं मग तुमचं या ठिकाणी डब्ल्यू साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा, ठीक आहे, म्यू कॉस थिटा, ठीक आहे. ओके. तर मग अशा पद्धतीने जे आहे हे आपण या ठिकाणी जे आहे आपलं इक्वेशन जे आहे ते अशा पद्धतीने तुमचं जे आहे पीचं इक्वेशन तुमचं या ठिकाणी मिळतं, ठीक आहे. 3 केसेस झाले आपल्या या ठिकाणी, ठीक आहे. सो तिघा केसेसमध्ये काय होतं अब्दी प्लेनसाठी तुमचा काय होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह प्लस होता, थिटा प्लस फाय होता, ठीक आहे. ते जर तुम्ही डाऊन द प्लेन आलात, ठीक आहे, बॉडी कशी होते तुमची डाऊनवर्ड काय होते स्लाइड होते, तर त्या केसमध्ये काय होईल तुमचा जो आहे थिटा मायनस फाय होणार, ठीक आहे. फक्त काय चेंज होणार तुमचं या ठिकाणी जे होतं, ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी जे होतं हे इक्वेशन काय बनलं होतं आपल्याकडे हे बनलं होतं, ठीक आहे. जेव्हा तुमचं काय होईल जेव्हा तुमचं डाऊन द प्लेन होईल त्या केसमध्ये काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने होईल डब्ल्यू साइन थिटा मायनस फाय अपॉन कॉस ऑफ अल्फा मायनस थिटा मायनस फाय, ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुमचं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, ठीक आहे. मग बाकीच्या केसेस ज्या आहेत त्या तुम्हाला सेम तशाच करायच्या आहे. फर्स्ट केस काय जेव्हा तुमचं फ्रिक्शन निग्लेक्टेड असेल, फ्रिक्शन निग्लेक्टेड म्हणजे तुमचा काय झाला फाय झिरो झाला, ठीक आहे. फाय झिरो झाला मग त्या केसमध्ये तुमचं काय बनेल मग या ठिकाणी, ठीक आहे. या केसमध्ये काय होईल मग तुमचं, ठीक आहे, इथं काय झालं तुमचं फाय झिरो झाला, ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होईल तुमचं अगेन इथं साइन थिटा डब्ल्यू साइन थिटा अपॉन साइन ऑफ काय होईल मग तुमचा या ठिकाणी अल्फा मायनस थिटा होणार, ठीक आहे. काय होणार तुमचं या ठिकाणी अल्फा मायनस थिटा होणार या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सेकंड केसमध्ये आला, ठीक आहे. सेकंड केस काय होते आपली, ठीक आहे. सेकंड केसमध्ये काय होतं तुमचं या ठिकाणी जे होतं काय होतं तुमचा बॉडी कशी फोर्स कसा लागत होता तुमचा हॉरिझॉन्टली लागत होता, म्हणजे तुमचा काय झाला अल्फा किती झाला 90 डिग्री झाला, अल्फा किती झाला तुमचा या ठिकाणी 90 डिग्री झाला, 90 डिग्री झाला. मग तुम्ही अल्फा 90 डिग्री ठेवला इथं काय होईल फक्त मायनसची साईन राहील, म्हणजेच काय झालं तुमचं जे होतं तुमचं कॉस ऑफ, ठीक आहे, कॉस ऑफ काय होईल तुमचा अल्फा थिटा मायनस अल्फा होणार, ठीक आहे. काय होणार तुमचं कॉस ऑफ अल्फा थिटा मायनस फाय होणार. इथं पण काय होतं तुमचं थिटा मायनस फायच राहणार, ठीक आहे. मग काय होईल तुमचा डब्ल्यू टॅन ऑफ थिटा मायनस फाय होणार तुमचं या ठिकाणी, ठीक आहे. काय होणार तुमचा थिटा मायनस फाय होणार तुमचं या ठिकाणी, ठीक आहे. केस 3 वर आला, ठीक आहे. केस 3 वर मग परत तुमचं काय होणार फक्त तुमचं डब्ल्यू साइन मायनस म्यू कॉस थिटा होणार तुमचं, ठीक आहे. काय होणार तुमचं फक्त म्यू कॉस थिटा होणार, ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना हे जे आहे हे डिस्कशन जे आहे ते कळालं असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे नेक्स्ट लेसनमध्ये आपण काय करूया याच्यावर जे बेस्ट जे क्वेश्चन्स वेज फ्रिक्शनवर आपण जाऊया आणि याच्यावरचे बेस्ट क्वेश्चन जे आहेत ते आपण परत मी जे आहे क्वेश्चनचे जे क्विज जे आहेत आपण ते जे आहे लाईव्ह व्हिडिओच्या थ्रू घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे, त्याच्यासाठीच ते थोडेफार एफर्ट सुरू आहे, ठीक आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑर्डर केल्या आहेत, त्या यायला थोडासा टाइम लागेल ड्युरिंग दिस लॉकडाऊन, ठीक आहे. तर तोपर्यंत जे आहे तोपर्यंत आपण जे आहे थेरॉटिकल पार्ट आपला जो आहे तो कम्प्लीट करूया आणि जे क्विजचा जो पार्ट आहे, ठीक आहे, जो क्विजही आपण या ठिकाणी घेऊया मस्तपैकी. प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहे तेही घेऊयात अतिशय छान छान पद्धतीचे, तेही आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहोत. तर तोपर्यंत जे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे आहेत तुम्हाला काही डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड टेक केअर ऑफ युअर फॅमिली. बाय बाय.